हे जसं मी ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकला होता, हे बेल्ट प्रेस मशीनचं एक पॅनल आहे. ठीक आहे. आता बेल्ट प्रेस वगैरे काय आहे ते आपण सोडून देऊ. याचं फक्त लॉजिक आपण बघू. आता या लॉजिकमध्ये काय काय प्रोसेस आहे, काय आहे ते मी तुम्हाला थोडं सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही याचा प्रोग्राम बनवून ग्रुपमध्ये टाकू शकता. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी प्रोसेस लिहिलेली आहे. ठीक आहे. प्रोसेसमध्ये काय याच्या की तुम्हाला सुरुवातीला याच्यामध्ये 2 टेम्परेचर कंट्रोलर आहे आणि त्याच्यासाठी 2 सिलेक्टर स्विच सेपरेट ऑन ऑफ द्यायचे आहेत. म्हणजे 2 हीटर राहणार आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी 2 टेम्परेचर कंट्रोलर आपण टाकतो आहे आणि त्याला ऑन ऑफ करण्यासाठी सेपरेट सिलेक्टर स्विच द्यायचे आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा पॉईंट आहे की 2 डिजिटल टायमर विथ सेटेबल व्हॅल्यू. म्हणजे याच्यामध्ये 2 डिजिटल टायमर द्यायचे आहेत आपल्याला, ज्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू सेट करता येईल की किती वेळ आपल्याला एखादा आउटपुट चालू ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण HMI वापरत नाही, कारण की कॉस्ट वापरून जाते आणि आपल्याला 2 टायमिंग सेट करायचे म्हणून आपण डायरेक्ट सेटेबल 2 डिजिटल टायमर याच्यामध्ये वापरलेले. म्हणजे 2 टेम्परेचर कंट्रोलर आणि 2 डिजिटल टायमर. ठीक आहे. त्याच्यानंतर एक फूट स्विच आहे. प्रोसेस कशी आहे, फूट स्विच ऑन झाल्यानंतर तुमचा एक ब्रेक SV ऑन होणार आहे, ज्याला 24 व्होल्ट सप्लाय आहे सोलनाईड वॉलला. त्याच्यानंतर फूट स्विच ऑन झाल्यानंतर एक परत फूट स्विच तुम्हाला ऑन करायचं आहे, म्हणजे 2दा फूट स्विच दाबायचं. त्याच्यानंतर तुमचा पहिला सोलनाईड वॉल ऑन होणार आणि तो 230 व्होल्टचा आहे आणि तुमचा टायमिंग चालू होणार, जो आपण पहिल्या टायमरमध्ये सेट केलेला आहे. तो टायमिंग डन झाल्यानंतर दुसरा सोलनाईड वॉल चालू होईल, तो पण 230 व्होल्टचा आहे आणि तुमचा दुसरा टायमिंग त्याच्यानंतर चालू होईल. ठीक आहे. आणि जसं तुमचं दुसरा टायमिंग कंप्लीट झाला, तुमचे तिन्ही पण सोलनाईड वॉल, ब्रेकचा पहिला सोलनाईड वॉल आणि दुसरा सोलनाईड वॉल, तिन्ही पण बंद होईल. एकदम सिम्पल प्रोसेस आहे. त्याच्यासाठी आपण इनपुट काढलेले आहेत. इथं इनपुट लिस्ट आहे, हे मी ग्रुपमध्ये टाकून देतो. तर पहिला इनपुट आहे तुमचं टायमर 1 आणि टायमर 2. म्हणजे टायमिंग डन झाल्यानंतर आपल्याला इनपुट येणार आहे, त्याचे टायमर घेतले आपण 2, एक एमर्जन्सी घेतला आणि फूट स्विच घेतला. 4च इनपुट आहे, बाकी स्पेअर आहे. आउटपुटमध्ये काय आपल्याला टायमरला कधी चालू करायचं याचं आउटपुट आपल्याला द्यायचं आहे, म्हणून टायमर 1 आउटपुट, टायमर 2 आउटपुट, सायकल स्टार्ट लॅम्प. त्याच्यानंतर 24 व्होल्टचा ब्रेक SV आला आणि नंतर 230 व्होल्टचे 2 सोलनाईड वॉल आले. असे आपले 6 आउटपुट याच्यामध्ये झाले. बरोबर. आता याच्यामध्ये हा जो पॅनल बघितला तर वरती जे 2 दिसत आहेत, हे काय आहेत आपले टेम्परेचर कंट्रोलर आहे 2. बरोबर. याला एकाला आता मी RTD लावलेला आहे, याला लावलेलं नाही म्हणून हा ओपन दाखवतो आहे. खाली याचा सेट पॉईंट दाखवतो आहे 50. बरोबर. आणि याचे 2 सिलेक्टर स्विच आपण खाली दिलेले आहेत. ऑन केला तर तुमचं जो आउटपुट आहे, आउटपुटसाठी आपण SSR घेतलेले आहेत, 2 हीटरचे 2. बरोबर. जर SSR तुम्ही बघितले तर इथं 2 SSR लावलेले आपण. ठीक आहे. आता हा मी सिलेक्टर स्विच बंद केला तर माझा पहिला सोलनाईड वॉल बंद झाला. सिलेक्टर स्विच ऑन केला तर तुमचा SSR ऑन झाला. ठीक आहे. तर 2 SSR लावले आपण 2 हीटरसाठी. बरोबर. म्हणजे हा टेम्परेचर कंट्रोलरमधून आउटपुट येणारा सिलेक्टर स्विचमध्ये येईल आणि सिलेक्टर स्विचमधून SSRला जाईल. बरोबर. म्हणजे हा डायरेक्टच तुमचा कंट्रोल झाला. याचा PLCशी हीटरचा काही संबंध आपण ठेवलेला नाही, तो इंडिव्हिज्युअली त्याचा ऑन ऑफ होईल. त्याच्यानंतर इथं 2 डिजिटल टायमर टाकलेले आहेत आपण. आता या डिजिटल टायमरला कधी चालू करायचं त्याचे 2 आउटपुट आहे आणि त्याचा टायमिंग डन झाल्यानंतर तो आपल्याला इनपुट देणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर हे सायकल स्टार्ट इंडिकेटर आहे आणि एक एमर्जन्सी. ठीक आहे. आता इथं आपण तुम्ही बघितलं तर इथं हे टेम्परेचर कंट्रोलरसाठी RTDचा सप्लाय दिलेला आहे. हा मेन सप्लाय आहे तुमचा फेज न्यूट्रल आणि हा RTDचा सप्लाय आणि हे आपण SSRसाठी आउटपुट घेतलेलं आहे. ठीक आहे. सेम तसंच दुसरं टेम्परेचर कंट्रोलर आहे इथं. त्याच्यानंतर इथं खाली टायमर आहे. टायमरला हा टायमर ऑपरेट होण्यासाठी सप्लाय दिलेला आहे 230 व्होल्ट. आता हा जो दिलेला आहे हा PLCचा आउटपुट दिलेला आहे आपण याला. म्हणजे हा आला की हा टायमिंग चालू करेल आणि टायमिंग डन झाला की हा PLCला इनपुट देऊन टाकेल. तर हे असं सेम दुसरं टायमर आपण इथं घेतलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर हा आपण वेकॉनचा PLC इथं वापरला आहे, एक SMPS आहे. ही सगळी मटेरियलची लिस्ट पण मी तुम्हाला ग्रुपमध्ये आता टाकून देतो PDF मध्ये. बरोबर. तर ह्या पद्धतीने सगळं हे ॲप्लिकेशन आहे. आता याचा प्रोग्राम आम्ही बनवलेला आहे. तर इथं पहिलं तुमचं फूट स्विच दिलेलं आहे आपण. हे फूट स्विच दाबलं की काय होणार तुमचा, हे माझं काय चालू झालं, सायकल स्टार्टचं इंडिकेटर, म्हणजे 2 LED लागले, सायकल स्टार्टचं इंडिकेटर चालू झालं आणि 24 व्होल्ट वॉलचा सोलनाईड वॉल माझा आता चालू झालेला आहे. बरोबर. आता इथं सायकल स्टार्टचा लॅम्प पण ऑन झालेला तुम्हाला इथं दिसेल. बरोबर. त्याच्यानंतर मी परत सिलेक्टर फूट स्विच जर दाबलं तर काय होणार, माझा दुसरा सोलनाईड वॉल चालू होणार. बरोबर. हा माझा दुसरा सोलनाईड वॉल चालू झाला आणि इथं टायमिंग पण माझा चालू झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे माझे 2 आउटपुट चालू झाले, एक सोलनाईड वॉलसाठी आणि एक टायमरचा आउटपुटसाठी. जसं माझे 10 सेकंद कंप्लीट झाले, दुसरा टायमर चालू झाला आणि माझं दुसरं आउटपुट पण चालू झालं. जसे त्याचे 10 सेकंद कंप्लीट होतील, माझं सगळं काय होणार, तुमचं सगळं बंद झालं. ठीक आहे. तर या पद्धतीने ऑपरेशन आहे. आता याचा PLC प्रोग्राम कसा असेल तो तुम्ही बनवा आणि ग्रुपमध्ये टाकवा. डेल्टामध्ये बनवा, Mitsubishi बनवा, कसा पण बनवा. ठीक आहे.
तर त्याच्यामध्ये काही करेक्शन असेल तर मी तुम्हाला सांगेल. थँक्यू.